हेलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी मुगाची नमकीन दाल बनवणार आहे। नमकीन दाल बनवण्यासाठी इथे मी ही डाळ 4-5 तास भिजत घालायला ठेवते। 4-5 तासानंतर ही डाळ छान भिजलेली आहे। ही डाळ मी स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये काढून घेते। ही डाळ मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। या डाळीमधलं सर्व पाणी काढून टाकलेलं आहे। ही डाळ छान एका कपड्यावर अशा प्रकारे सुकू घालायची। ही डाळ मी छान सुकू घातलेली आहे। ही डाळ छान सुकलेली आहे। ही डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये ही डाळ फ्राय करून घ्यायची। ही डाळ मंद गॅसवर छान फ्राय करून घ्यायची। ही डाळ छान फ्राय झालेली आहे। ही डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। ही मुगाची डाळ मी फ्राय करून घेतलेली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ छान लावून घ्यायचे। अशी ही कुरकुरीत नमकीन मुगाची डाळ तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता मुगाची डाळ किती कुरकुरीत झालेली आहे। ही डाळ खायला खूप टेस्टी लागते। अशी ही नमकीन मुगाची डाळ तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।